हॅलो गाईस, तर आज आपण आगततंत्राचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहेत. तसेच काही इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत युनिव्हर्सिटीमध्ये त्याबद्दलही तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आगततंत्र अभ्यास कसा करायचा आहे हे कळून जाईल. पहिले 2 टॉपिक जे आहेत म्हणजेच कॉन्सेप्ट्स ऑफ आगततंत्र आणि विषचिकित्सा, यामध्ये थोडे जास्त प्रश्न येतात. त्यामुळे जे रेडमध्ये मार्क केलेलं आहे ना, हे सर्व इम्पॉर्टंट आहे. त्यातही जे चतुर्विंशती उपक्रम सांगितलेला आहे, ह्यावर एक फिक्स्ड LQ येण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही ह्याचा श्लोक जर पाठ होत असेल तर नक्की पाठ करा. त्यानंतर तुम्हाला जो तिसरा आहे विषुक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार, यामध्ये तुम्हाला विषुक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार ह्याचे एक्झाम्पल करायचे आहेत. आणि विषुक्त आहाराची परीक्षा जी आपण अष्टांगमध्ये वाचलेली आहे फर्स्ट इयरमध्ये, ते लिहून आला तर इथं चालून येतं. जे पुढचा टॉपिक आहे गरविष आणि दूषिविष, ह्याच्यामध्ये LQ येण्याचे परत हाय चान्सेस आहेत. त्यामुळे गरविष आणि दूषिविष ह्याचे जर श्लोक पाठ होत असतील आयुर्वेदानुसार तर ते पाठ करा. तुम्हाला त्यामुळे चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. 5वं टॉपिक तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर पुढचं टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी. त्यामध्ये जो 6.1 आहे हा तुम्हाला चरक जनपद दंश अध्यायामध्ये भेटून जाईल. आणि टॉक्सिकोव्हिजिलन्सच्या नोट्स ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर अपलोडेड आहेत आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहे. तर तुम्ही एकदा ते चेकआउट करू शकता. पुढचं जे डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ विष आहे, यामध्ये कॉन्टॅक्ट डर्माटायटिस अँड इट्स मॅनेजमेंट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तुम्ही यावर लक्ष द्या. पुढचं थेरपॅटिक युटिलिटी ऑफ आगत योगा, यामध्ये तुम्हाला हर एक आगतचा यूज कसा होतो, म्हणजे त्याची ॲक्शन, त्याची फिजिओलॉजी कशी आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचसोबत त्याचे कंटेंट लिहायचे आहेत. तर तुम्ही ह्या सर्वाचे ट्रिकद्वारे सोप्या तरीकेने पाठ करू शकता. ह्याचे नोट्स मी काल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेलं आहे. पुढचं आहे स्थावर विष. आता हे विष सगळे इम्पॉर्टंट आहेत. तरीही प्रिव्हियसली 10 इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे आलेले आहेत ते मी रेडमधून मार्क केलेले आहेत. यामध्ये वत्सना, करवीर, टोबॅको, कुपेलू, आहिफेन, धतुरा, भांग, जयपाल, भल्लातक हे यामधील इम्पॉर्टंट आहे. मेटॅलिक पॉयझन LQला येतात, तरी तुम्ही 4ही वाचून घ्या. त्यातही इम्पॉर्टंट बघितलं तर आर्सेनिक आणि कॉपर हे एक, आर्सेनिक आणि मर्क्युरी हे इम्पॉर्टंट आहे. जांगम विष, जांगम विषमध्ये तुम्हाला सर्पविष आणि वृश्चिक विष ह्याच्यावर म्हणजेच स्नेक पॉयझनिंग आणि स्कॉर्पियन पॉयझनिंग हे तुम्हाला वाचायचं आहे. हे वाचताना तुम्हाला आयुर्वेदिक पार्टमध्ये त्याचे म्हणजे सर्पाचे टाईप, त्याचे सामान्य लक्षण आणि त्याची सामान्य चिकित्सा वाचायची आहे. फक्त सामान्य लक्षण आणि चिकित्सा वाचायची, डीपमध्ये काहीही करायचं नाही आहे. वृश्चिक विषमध्ये त्याचे टाईप, त्याची सामान्य लक्षण आणि सामान्य चिकित्सा तुम्हाला करायची आहे. सामान्य लक्षण आणि सामान्य चिकित्सा 5 मार्कसाठी विचारली जाऊ शकते. पुढचं जे कृत्रिम विष आहे, त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड ह्याला कॉमनली कसं लिहायचं असतं ह्याचं मी तुम्हाला एक फोटो टेलिग्रामवर शेअर करतो. तिथून तुम्ही हा बघून घ्या. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये ऑक्सॅलिक ॲसिड आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये काही डिफरन्सेस आहेत, त्यावर मेन क्वेश्चन येतो. ॲस्फेक्झिट पॉयझनमध्ये कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड आणि हे दुसरे क्लोरीन कंपाऊंड हे जर वेळेस विचारले जातात तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा OPC आणि OCC पॉयझनिंग पाठ करून घ्या. जसे लक्षण दिलेले आहेत, जसे काय काय दिलेले आहे ते सुरुवातीला पाठ करून द्या. जर तुम्ही सिंगलमध्ये बघितला तर सिंगलमध्ये काही ट्रिक दिलेले आहेत, त्या ट्रिकद्वारे तुम्ही पाठ करू शकता. सबस्टन्स ऑफ ॲब्यूजमध्ये तुम्ही महत्त्वाचं अल्कोहोल पॉयझनिंग करा. त्यानंतर जे अगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर आहे, जर तुम्ही हा टॉपिक स्किप करणार असेल तर लिटरली हा 14.3 हा एकदा वाचून घ्या, कारण ह्यामध्ये लास्ट इयर क्वेश्चन विचारला होता. पुढचं आहे फॉरेन्सिक मेडिसिन. ह्यामध्ये तुम्हाला IPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड हे शॉर्टमध्ये करायचे आहे. पुढचं हा जो 16 टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण ह्याच्यामधील SAQ आणि LAQ सर्वात जास्त विचारले जातात. तर तुम्ही फर्स्ट टॉपिक, सेकंड टॉपिक आणि 16 टॉपिक ह्याकडं जास्त लक्ष द्या. पुढचं लिगल प्रोसिजर्समध्ये इन्क्वेस्ट खूप महत्त्वाचं आहे. पुढे जे पर्सनल आयडेंटिटी आहे त्यामध्ये तुम्ही एज, टॅटू, स्कार, डॅक्टेलोग्राफी आणि बोनचा जो पार्ट दिलेला आहे, जसे एज फ्रॉम बोन, सेक्स फ्रॉम बोन हे महत्त्वाचं करा.
एवढेच टॉपिक केला तरी चालेल. डेथमध्ये तुम्हाला हे पूर्णच इम्पॉर्टंट आहे. सायन्स ऑफ डेथ, ऑटोप्सी हे वगैरे. नंतर ॲस्पेक्सियल डेथ ह्यावर फिक्स्ड एल-ए-क्यू येतो. ह्या 3मधून एक एल-ए-क्यू येणार आहे. लास्ट इयर ड्राउनिंगवर एल-ए-क्यू आला होता. पुढच्या इंजुरी ह्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं मेकॅनिकल इंजुरी करा. त्याचबरोबर एस-ए-क्यूसाठी ग्रीवियस इंजुरी 8 पॉईंट्स आहेत. IPC 320नुसार ते एकदा वाचून घ्या. ह्यानंतर प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमध्ये तुम्हाला फक्त मेडिको लिगल ॲस्पेक्ट वाचायचं. कशाचे? प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, इन्फंटिसाईड. त्यानंतर ॲबॉर्शन करायचं आहे, MTP ॲक्ट बघायचा आहे. आणि हा जो PCPNDT ॲक्ट आहे याचे नोट्स आणि व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर माझ्या चॅनलवर भेटून जाईल. पुढं सेक्शुअल ऑफेन्सेसमध्ये रेपची डेफिनेशन करायची आहे. पॉस्को ॲक्ट देखील चॅनलवर अपलोडेड आहे, तो एकदा बघून घ्या. पुढचा आहे जो फॉरेन्सिक सायकॅट्री आहे. ह्यामध्ये हा क्वेश्चन लास्ट इयर SAQला विचारला होता आणि हाच भरपूर वेळा विचारला जातो, तर तुम्ही हा एकदा बघून घ्या. त्यानंतर तुम्ही ड्रग्स अँड कॉस्मॅटिक ॲक्ट जो तुम्ही रसशास्त्रामध्ये करणार आहे ते तसाच वाचायचा आहे. ह्याचे नोट्स तुम्हाला भेटून जातील. तर तुम्हाला मी ही मार्क PDF एकदा टेलिग्रामवर पाठवतो, ते तुम्ही एकदा बघून घ्या. आणि जे रेडमध्ये मार्क केलेले आहेत ह्याच्यावर जास्त लक्ष द्या. टाईम भेटला तर दुसऱ्या टॉपिक्सकडे व्हा. पण जे रेडमध्ये आणि बाकीचं जे मार्किंग केलेलं आहे ह्याच्याकडे तुम्ही स्पेशली लक्ष द्या. टाईम कमी राहिलेला आहे, त्यामुळे असेच इम्पॉर्टंट टॉपिकवर अभ्यास करा. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.